मातोश्रीवर केलेल्या आंदोलकांमध्ये भाजपचा कल्याणचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचा टिटवाळा मंडल सचिव सुशील कुमार पायाळ हा आंदोलनामध्ये होता। मराठा नसताना सुद्धा मातोश्रीवरील आंदोलनामध्ये सहभाग कसा असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर मराठ्यांच्या आरक्षणावरील उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केलेली होती। मवियामधील नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं सांगितलं जात होतं आणि त्यामध्येच मराठ्यांचं एक शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलं। त्यानंतर भेट न दिल्यानं तिथे आंदोलन सुरू केलं। मात्र याच्यामध्ये एक भाजपचा पदाधिकारी पाहायला मिळतो आणि हा भाजपचा पदाधिकारी मराठा नसताना सुद्धा मराठा आंदोलनामध्ये सहभागी दिसतोय। त्यामुळे मराठा नसतानाही मातोश्रीवरील या आंदोलनामध्ये सहभाग कसा असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मराठा आंदोलनामध्ये मराठा नसलेल्यांची घुसखोरी पाहायला मिळाली आहे। मातोश्रीवरील आंदोलन राजकारण प्रेरित होतं का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। मातोश्रीवर जे मराठा म्हणून आंदोलन केलेले आहे ते मुळात भाजपची पिल्लावळ आहे। कारण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो, हा जो आहे हा आंदोलक आहे, हा मोहण्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाजात देखील नाहीये आणि हे सगळं भाजपचा कुटील डाव आहे। भाजप हे षडयंत्र करतंय, मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करतंय आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, मात्र या आंदोलनादरम्यान एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे। खरं तर मराठ्यांच्या आरक्षणाविषयी विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर मराठ्यांचं शिष्टमंडळ हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलं आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यानं इथं आंदोलन करण्यात आलं। पण या आंदोलनामध्ये एक असा पदाधिकारी होता भाजपचा जो मराठा नाहीये तरी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलंय। असं काही मराठा समाजाच्या आंदोलकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। मात्र हे मराठा आंदोलक भाजपची पिल्लावळ असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी केलाय। या मराठा आंदोलनामध्ये कल्याणमधील भारतीय जनता पार्टीचे मोहने टिटवाळा मंडल सचिव सुशील कुमार पायाळ हे मराठा समाजाचे नसताना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यामुळे पालांडे यांनी हा आरोप केल्याचं दिसतंय। तर पायाळ मोहण्यातील भाजपचे पदाधिकारी आहेत। विशेष म्हणजे तो मराठा समाजाचाही नाहीये, हा सर्व भाजपचा कुटील डाव आहे, भाजपचं षडयंत्र आहे असा आरोप केला जातोय। मातोश्रीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम भाजप पक्ष करतंय असा आरोप शिवसेना युबीटी कडून करण्यात आलाय। मातोश्रीवर जे मराठा म्हणून आंदोलन केलेले आहे ते मुळात भाजपची पिल्लावळ आहे। कारण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो, हा जो आहे हा आंदोलक आहे, हा मोहण्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाजात देखील नाहीये आणि हे सगळं भाजपचा कुटील डाव आहे। भाजप हे षडयंत्र करतंय, मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करतंय आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल। तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी मराठा समाजाची आहे, त्यासाठी आंदोलन सुरू आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन झाली, उपोषण सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे आणि त्यानंतर सरकारकडून विरोधकांनी यावर भूमिका स्पष्ट करावी असं सांगण्यात आलं। एक सर्वपक्षीय बैठक सुद्धा बोलावली होती, त्यावर विरोधी पक्षातील नेते उपस्थित नव्हते आणि त्यानंतर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं वारंवार सरकारकडून सांगितलं जात आहे आणि त्यामध्येच आता शिष्टमंडळाकडून जी भेट घेतली जाते त्यामध्ये हे सगळे प्रकार समोर येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।